कॉम्बिनेशनल सर्किट पार्ट 1 मध्ये आपण कॉम्बिनेशनल सर्किटच्या बाबतीत पाहिलं होतं. दुसरा पार्ट जो होता व्हिडिओचा तो होता मल्टिप्लेक्सरचा. त्यामध्ये मल्टिप्लेक्सरच्या बाबतीत पाहिलं होतं. तिसरा पार्ट जो होता त्याच्यामध्ये आपण डीमल्टिप्लेक्सरच्या बाबतीत पाहिलं होतं. आज आपण या चौथ्या पार्ट मध्ये डिकोडरच्या बाबतीत पाहणार. ज्याप्रमाणे मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर असतात त्याचप्रमाणे त्याच्याच सिमिलर त्यासारखेच एन्कोडर आणि डिकोडर असतात. म्हणजे मल्टिप्लेक्सरच्या सिमिलर एन्कोडर असतं आणि डीमल्टिप्लेक्सरच्या सिमिलर डिकोडर असतं. मग डीमल्टिप्लेक्सर आणि डिकोडर मध्ये फरक काय तर इथे पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येईल, डिकोडर इज आयडेंटिकल टू ए डीमल्टिप्लेक्सर विदाउट एनी डाटा इनपुट. म्हणजे डिकोडरला कोणत्याही प्रकारचं डाटा इनपुट नसतं. हा सर्वात महत्वाचा फरक आहे डीमल्टिप्लेक्सर आणि डिकोडर मधला. कारण डीमल्टिप्लेक्सर मध्ये आपण डाटा इनपुट दिलं होतं आणि अनेक आउटपुट लाईन्स घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याला सिलेक्ट देखील लाईन्स होत्या. मात्र याच्यामध्ये यांनी जे सांगितलेलं आहे, डिकोडर इज आयडेंटिकल टू द डीमल्टिप्लेक्सर विदाउट एनी डाटा इनपुट. कोणत्याही प्रकारचं डाटा इनपुट नसताना आउटपुट आपल्याला त्याच्यातून मिळू शकतं, जे काही इनपुट आपण सिलेक्ट द्वारे देऊ. तर डिकोडरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ए डिकोडर इज ए कॉम्बिनेशनल सर्किट. कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे जे काही आपल्याला आउटपुट मिळून राहिलं ते पूर्णपणे इनपुटवर अवलंबून असतं. म्हणजे इनपुट ज्याप्रमाणे आपण बदल करू त्याप्रमाणे आउटपुट चेंज होईल. याला आपण कॉम्बिनेशनल म्हणतो. नंतर मग पुढे मी सिक्वेन्शियलच्या बाबतीत सांगेलच तुम्हाला त्याच्यातला फरक. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ए डिकोडर इज अ कॉम्बिनेशनल सर्किट दॅट हॅज एन इनपुट्स टू ए मॅक्झिमम एन इज इक्वल टू 2 raised to power n outputs. It performs operation which are the exactly opposite to the those of an encoder. Encoder आता पुढचा टॉपिक जो आपण पाहतो एन्कोडरच पाहू. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या एक्झॅक्ट उलट जे फंक्शन असते ते डिकोडर मध्ये असते. हे झाली डेफिनेशन. आपण जर ब्लॉक डायग्रामच्या बाबतीत पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 2 to 4 लाईन डिकोडर दिलेला आहे. जसं आपण डीमल्टिप्लेक्सर मध्ये सांगितलं होतं तर या ठिकाणी 2 to 4 लाईन डिकोडर. इथे ए बी दिलेले आहे इनपुट्स आणि याच्यापैकी आउटपुट मध्ये कोणती इनपुट लाईन ही मिळेल आपल्याला हे दाखवलेलं आहे त्यांनी. तर त्याचे प्रायोरिटीज दाखवले आहे, लोएस्ट प्रायोरिटी इनपुट आणि हायएस्ट प्रायोरिटी इनपुट. हे थोडंसं समजायला कठीण आहे, पण नंतर मग मी एन्कोडरच्या मध्ये तुम्हाला जेव्हा उदाहरण देईल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल काय. तर मागे एकदा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेलिफोन की पॅडच्या बाबतीत उदाहरण दिलं होतं, ते मी तुम्हाला सांगेल नंतर. तर या ठिकाणी हा ट्रूथ टेबल दिलेला आहे. इथे ए बी इनपुट दाखवलेले आहे आणि आउटपुट ज्या डाटा लाईन्स आलेल्या आहेत तिकडून त्या दाखवल्या DO, D1, D2 आणि D3. तर या ठिकाणी इनपुट जे दाखवले त्यांनी AB 0001. इथे ऍक्च्युअल 10 पाहिजे, पण इथे ही स्लाइटली मिस्टेक झाली. इथे 01 लिहिला गेलाय, मात्र इथे 10 पाहिजे आणि चौथं हे 11. तर या ठिकाणी जे आउटपुट डाटा लाईन्स मिळाले आहे D0, D1, D2 आणि D3च्या, तर सगळ्यात पहिले 00 हे इथे दिल्यानंतर या ठिकाणी D0 to D3 पर्यंत जे आपल्याला मिळतं तिथं 1001 मिळतं. नंतर 01 दिल्यानंतर 0100 मिळतं. 10 दिल्यानंतर 0010 मिळतं, कारण इथे इन्व्हर्स करायचं, इथे चूक झालेली आहे. आणि 11 दिल्यानंतर 0001 असं मिळतं याच्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर उतरता क्रम आहे. इथे 1000 हे बायनरी जे आहे हे 8च्या डेसिमलच्या बरोबरीत आहे. त्याच्यानंतर 0100 म्हणजे डेसिमल 4च्या बरोबरीत आहे. 0010 म्हणजे डेसिमल 2च्या बरोबरीत आहे आणि 0001 हे 1च आहे इथे, त्यामुळे ते 1 डेसिमलच्या बरोबरीत आहे. बरोबर उत्तरच्या याच्यामध्ये त्यांनी डिकोडिंग दाखवलेलं आहे. आता हे तर पाहिलं आपण ब्लॉक डायग्रामच्या बाबतीत, पण या ब्लॉक डायग्रामच्या आतमध्ये कोणती लॉजिकल डायग्राम असते हे आपण आपल्या हे लक्षात येईल की या ठिकाणी 4 अँड गेट्स दाखवलेले आहेत. इथे 2 इनपुट AB दाखवलेले आहे. या इनपुट मधलं जे सिलेक्शन आहे ते या ठिकाणी त्यांनी सिलेक्टेड म्हणून D इज इक्वल टू आणि D3 इज इक्वल टू AB या पद्धतीने त्यांनी हे आउटपुट्स दाखवलेले आहे.
तर थोडासा स्टडी केल्यानंतर आपल्याला डिकोडिंग म्हणजे काय आहे हे लक्षात येईल. याच्यानंतरचा जो क्लास घेऊ आपण, जो आपला व्हिडिओ येईल तो एन्कोडरच्या बाबतीत.